सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा युनिट आहे हायर एज्युकेशन। याच्यात येणारा काही अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। चला बघूया। यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन सेक्शन 3 हे डीम्ड युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी सांगितलेले आहे। इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स जे आपल्या देशात आहे, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स 149 आहे। ओके, तर हे सर्व कसं असतात, ॲटोनिमस असतात, स्वतंत्र असतात। ते डिग्री अवॉर्ड करतात आणि दुसरं कॉलेजेसना ते अफिलिएट करत नाही। आता डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन जे आपलं भारत देशात आहे, ह्याच्या अंडर काम करणारे हे सगळं इन्स्टिट्यूशन्स आहे। उदाहरणार्थ IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। दूसरा है IIT इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। NIT नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी। एम्स ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स। त्याच्यानंतर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ सोशल एज्युकेशन अँड रिसर्च। IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट। ही सर्व डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनच्या अंतर्गत काम करीत असतात। सध्या भारत देशात 24 विद्यापीठ बोगस आहे, फेक विद्यापीठ। ओके, हे पेपरला आलेले प्रश्न आहेत आणि पुन्हा नेटच्या एक्झामला परवा आलेले ही प्रश्न आहेत। 24 युनिव्हर्सिटीज आर फेक युनिव्हर्सिटी अशी UGCने डिक्लेअर केलेले आहेत। सध्या UGCच्या अंतर्गत किती विद्यापीठ आहेत भारतात? 1114 विद्यापीठ आहेत, 1114 विद्यापीठ। आणि विद्यापीठ जे आहेत बघा, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे फेक युनिव्हर्सिटी 24 आहे, फेक इन्स्टिट्यूशन्स 20 आहे, 20। ओके, सध्या जे विद्यापीठ आहेत, विद्यापीठ जर पाहिलं तर भारत देशातील 28 राज्यात विद्यापीठ आहेत, 28 स्टेट्समध्ये युनिव्हर्सिटीज आहे। आणि 8 जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये 5 केंद्रशासित प्रदेशात ही युनिव्हर्सिटीज आहे। कुठलं? चंदीगड आहे, दिल्ली आहे, जम्मू अँड के आहे, लडाख आहे आणि पुदुचेरी इथं युनिव्हर्सिटीज आहे, बाकीच्या ठिकाण नाही। तर UGCच्या ॲक्टप्रमाणे आपल्या देशात 15 प्रोफेशनल कोर्सेस चालवणारी संस्था आहे। ओके, प्रोफेशनल कोर्स चालवणारी काउन्सिल्स आहे। आता उदाहरणार्थ एक बघूया, जे ॲग्रिकल्चर विद्यापीठ आहे, शेतीविषयक कृषी विद्यापीठ, हे UGCच्या अंतर्गत येत नाही। कृषी विद्यापीठ इज नॉट कम्स अंडर UGC, कृषी विद्यापीठ कम्स अंडर प्रोफेशनल काउन्सिल। कोणतं प्रोफेशनल काउन्सिल? ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च। आता महाराष्ट्रात एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, 1997ला वर्धा येथे त्याचा स्थापन केलेले आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी युनिव्हर्सिटी। ओके, त्याच्यानंतर NITTTR, लक्षात ठेवा, हे बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग रिसर्च। एक सेंटर कुठे आहे तर तामिळनाडू येथील चेन्नई येथे आहे, 1964ला त्याचे स्थापन केलेले आहे। लक्ष्मीबाई नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फिजिकल एज्युकेशन, जे फिजिकल एज्युकेशनसाठी MPEDसाठी जे विद्यापीठ आहे ते मध्य प्रदेशात ग्वालियर येथे आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, जे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा एक इन्स्टिट्यूशन्स आहे मुंबई येथे, 1963ला त्याचं स्थापन केलेले आहे। ओके, एवढं आपण लक्षात ठेवला पाहिजे। थँक्यू सो मच,
नमस्कार. जय महाराष्ट्र.